आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। नाशिक महानगरपालिकेसमोर पंडित कॉलनी परिसरामध्ये रस्ता हा तब्बल 5 ते 6 फूट खचलेला होता। या संदर्भातली बातमी एनडीटीव्ही मराठीने प्रसारित केली। एका तासापूर्वी सर्वप्रथम दाखवलेली होती। या बातमीची तातडीने दखल घेत प्रशासन, संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। तर खचलेल्या रस्त्याची पाहणी करून तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। युद्ध पातळीवर सध्या इथे काम सुरू आहे। तर तासाभरातच या बातमीची दखल घेत तातडीनं आता प्रशासन, संबंधित अधिकारी, कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले। त्यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि त्वरित कारवाईचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आता युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। नाशिकच्या खड्ड्यांबाबत एनडीटीव्ही मराठीने गेल्या 15 दिवसापासून एक विशेष मोहीम अशी चालवलेली होती आणि आपण जर बघितलं तर आमदारांच्या घराबाहेरचे रस्ते असतील, महापौरांच्या घराबाहेरचे रस्ते असतील हे चकाचक दिसून आलेले होते। मात्र दुसरीकडे संपूर्ण नाशिक शहर हे खड्डेमय झाल्याचं दिसून येत होतं। आपण आता नाशिक महानगरपालिकेसमोर असलेल्या पंडित कॉलनीच्या परिसरामध्ये आहोत आणि इथं आपण काही वेळापूर्वी बातमी ही दाखवलेली होती की 5 ते 6 फूट एवढं रस्त्याला भगदड पडलेलं होतं। मात्र आता एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची दखल घेत तातडीने प्रशासन, अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांचे मशिनरी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण जर बघितलं तर आता तातडीने या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। कुठेतरी हा एनडीटीव्ही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल। खरं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये हजारो कोटींची विकास कामे हे केली जात आहेत आणि असं करत असताना त्यांच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात होता आणि नाशिक महानगरपालिकेच्या कामावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। परंतु एकंदरीत आपण जर बघितलं तर एनडीटीव्ही मराठीने या संपूर्ण प्रकरणाची बातमी दाखवल्यानंतर आता कुठेतरी प्रशासन जागा झालेलं आहे आणि अवघ्या एका तासात या ठिकाणी हे खड्डे बुजवण्याचं काम हे केलं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विक्की पवारसह राहुल वाघ, एनडीटीव्ही मराठी, नाशिक। तर नाशिकमध्ये खड्ड्यांविरोधात वंचितचं सध्या आंदोलन सुरू आहे। अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरलेले आहेत। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। माहिती जाणून घ्यायत राहुल वाघ आपल्यासोबत आहेत। राहुल, वंचितनं आंदोलन छेडलंय, खड्ड्यांविरोधात काय मागणी केली जाते? निश्चितच ऋतुजा, आपण जर बघितलं तर या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन हे केलं जात आहे। खरं तर या ठिकाणी टीव्ही काढून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। आपल्यासोबत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, तर काय सांगाल या ठिकाणी आंदोलन केलं जातं? वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे जे आंदोलन केलं जातं हे नाशिकच्या खड्डे जे रस्त्याला पडलेले आहेत त्या रस्त्याच्या खड्ड्यांमुळे ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्या अपघातग्रस्तांना न्याय भेटला पाहिजे ही आमची भूमिका आहे। कोट्यवधी रुपये नाशिकमध्ये कुंभमेळ्याचा निधी आलेला असताना नाशिकच्या रस्त्यांची ही अवस्था का झालेली आहे हा आमच्या पुढे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करतोय। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन 37,000 कोटी रुपयांचा हिशोब कोणाला देणार आहे माहीत नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 3 वर्ष इथं प्रशासक होता आणि हे प्रशासन असताना मनीषा खत्रींच्या ताब्यामध्ये एक कलमी हा कारभार असताना त्यांच्या काळात झालेल्या रस्त्यांमुळे हे मृत्यू पडलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्यावरती सनोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रामाणिकपणे मागणी आहे। दुसरी आमची मागणी आहे का रस्त्यांचं जे काम चालतंय 15-15, 20-20% कमिशन इथले नगरसेवक, इथले महापौर, इथले गिरीश महाजनचे कार्यकर्ते त्यांच्याकडे मागतायत। त्याच्यामुळे ही टक्केवारी, कमिशनखोरी बंद झाली पाहिजे हे याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कुंभमेळ्याच्या निधीतून टक्केवारी खाऊन ज्या गिरीश महाजनची बेनामी संपत्ती वाढली त्या बेनामी संपत्तीची चौकशी झाली पाहिजे याच्यासाठी हे आमचं आंदोलन आहे। आणि आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी ही आहे की ज्यांचा अपघात झालेला आहे त्यांना 50 लाख रुपयाची आर्थिक मदत झाली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी भेटली पाहिजे याच्यासाठी आमचं आंदोलन आहे। ऋतुजा, आपण जर बघितलं तर या टीव्हीवरती नाशिक महानगरपालिका मंत्री, सर्व सत्ताधारी आमदार असा उल्लेख हा करण्यात आलेला आहे आणि ही टीव्ही या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर वंचितच्या करून हे आंदोलन संपूर्ण या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण अजून काही कार्यकर्त्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया। तर काय सांगाल, आपण आंदोलन करतायत आज या ठिकाणी खड्ड्यांवरून? खड्डे आहेत ना त्यांनीच खणायचे आणि खड्डे बुजवायचे त्यांनीच, कारण हे ना षडयंत्र चाललेलं आहे। आणि त्यानंतर यांना फोटो सेशन करायचं आणि त्यांना 10 लाख रुपये पैसे द्यायचे आणि काही नेते लोक असे का पैसे देत असताना सुद्धा त्यांचा त्या पैशामध्ये हिस्सा ठेवतात। त्यामुळे ना हे निश्चितार्थ आहे नाशिक हे ना खड्डेमुक्त झालं पाहिजे आणि हे लवकरात लवकर यांना सॉल्व्ह झालं पाहिजे।
बरोबर निश्चितच आहे, अशा आपण जर या विविध ठिकाणी- मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.